निश्चित केलेल्या वेअर टाइम अँड स्टील हे चित्रपट यामध्ये दाखवले जाणार आहे। आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर। जिल्हा झटपट। कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला विराट मोर्चा। इचलकरंजीमधल्या राऊंड टेबल इंडिया या संस्थेनं आंतरभारती विद्यालयामधल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना करवून आणली कोल्हापूर हैदराबाद हवाई सफर। सांगलीमधल्या वन प्रबोधिनी इथे नवनियुक्त वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्राचा दीक्षांत समारंभ संपन्न। अमेरिकेतल्या नासा अंतराळ संशोधन संस्थेला अभ्यास भेट देऊन आलेल्या रत्नागिरीतल्या 20 विद्यार्थ्यांचं मंत्री उदय सामंत यांनी पुष्पगुच्छ देऊन केलं स्वागत। लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या लोदगा इथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते भरड धान्य पेरणी करून जिल्ह्यात 200 हेक्टर क्षेत्रावर भरड धान्य पेरणी करण्याचा झाला प्रारंभ। नागपूरमध्ये नवीन पिढीला गड किल्ल्यांबाबत माहिती व्हावी या उद्देशानं किल्ल्यांच्या चित्र प्रदर्शनाचं आयोजन। कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीच्या चरणी अर्पण झालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची मोजणी सुरू। पुढील 15 दिवस चालणार मूल्यांकनाचं काम। रायगड जिल्ह्यातल्या कुणबी समाजोन्नती संघ पेण यांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक सन्मान आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न। अर्जुन पुरस्कार विजेता बुद्धिबळपटू आर प्रज्ञानानंद आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आर वैशाली यांनी अहमदनगरच्या शिर्डी इथे घेतलं श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन। आणि रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जुन्या व्यवहार पद्धती, अकाउंटिंगची संकल्पना, इतिहास याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलं अकाउंटिंग म्युझियम। अमेरिकेच्या माजी